जशी सोशल मीडियाची स्वारी 21व्या शतकात फिरते तशी सोशल मीडियाची स्वारी 21व्या शतकात फिरते। नमस्कार, मी श्रीराम शिक्षण संस्था SIT पालीमधून आलेली विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री प्रकाश काशी आज तुमच्या पुढे विषय मांडते सोशल मीडियामुळे समाजावर होणारे प्रभाव। सोशल मीडियामुळे समाजावर होणारे प्रभाव। ज्या लेकरात शिवरायांचे रक्त भिनते, ज्या लेकरात शिवरायांचे रक्त भिनते अशी म्हणणारी तरुण पिढी सोशल मीडियाच्या पूर्णपणे आहारी गेलेली आहे। अशी म्हणणारी तरुण पिढी आज पूर्णपणे सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे। भगतसिंग, राजगुरू यांसारखे वीर जवान तर माहीत आहे, पण त्यांचे कार्य काय हे आजच्या पिढीला माहित नाही। डॉक्टर अब्दुल कलाम यांसारखे शास्त्रज्ञ म्हणून माहित आहे, पण डॉक्टर अब्दुल कलामांचं पूर्ण नाव काय हे आजच्या पिढीला माहित नाही। नांदेडमधील घडलेली एक घटना म्हणजे काही तरुणांनी एका स्त्रीवर बळजबरी केली। त्या स्त्रीला पूर्णपणे घायाळ केलं। ती स्त्री मदतीची हाक मारत होती, पण तिच्यासाठी मदतीला कुणी सुद्धा हात पुढे केला नाही। हात पुढे आला ना तो फक्त व्हिडिओ काढण्याचा। एखाद्या ठिकाणी एखादा अपघात झाला ना, गर्दी तर खूप जमते, पण न्यूज वाल्याला मिळालेली ती म्हणजे न्यूज आणि प्रेक्षकांना मिळालेली ती म्हणजे व्हिडिओ, एवढाच त्याचा संदर्भ। लहान लेकरू जेव्हा रडतं तेव्हा आई येते आणि त्याच्या हातात मोबाईल नावाचं डबडं देते आणि म्हणते बघ बघ, आणि तिला बघायची असते खरं तर तिची फेवरेट सिरियल। त्यामुळे त्या बाळाच्या हातात देते ती मोबाईल आणि रात्री त्याच्यात दंग होऊन जाते। जसं जसं बाळ मोठं होईल तसं मोबाईलच्या इतक्या आहारी जातं की सोशल मीडियाशिवाय त्यालाही दुसरं काही कळत नाही। आई इकडे सोशल मीडिया, वडील तिकडे सोशल मीडिया, बाळ पण इकडे सोशल मीडिया। पण तेव्हा त्या बाळाची एक्झाम होते आणि ते बाळ फेल होतं ना, तेव्हा त्याची आई आणि बाबा दोघेही त्याला ओरडतात आणि खूप मारतात, त्याची मोबाईल आणून साईडला ठेवून देतात। पण तेव्हा त्याच्यावर काही उपयोग होत नाही। ते बाळ पूर्णपणे त्याच्या आहारी केलेलं असतं। ते बाळ शेवटी आत्महत्या करतं, त्याच्याशिवाय दुसरा त्याच्याकडे पर्याय दिसत नाही, कारण त्याला लहानपणापासून एकच गोष्ट माहिती होती, ती म्हणजे सोशल मीडिया। सोशल मीडिया नावाचा एक रोग झालाय मानवात। खरं सांगते, सोशल मीडियाचा एक रोग आहे, कोरोनापेक्षाही भयंकर असलेला तो रोग आहे। हे आपल्याला कळत नाहीये। आपल्याला कळत नाहीये, फोमो सारखा रोग आपल्या गळत चाललाय, पण आपल्याला ते जाणवत नाहीये।